नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण आलेलो आहे नियाज बिर्याणी मध्ये। बेळगावपासून चालू झालेली ही बिर्याणी आता वेगवेगळ्या ठिकाणी चालू झाली आहे, पण आपण या ठिकाणी याचं कारण म्हणजे आता बिर्याणी फेस्टिवल चालू आहे। या फेस्टिवल मध्ये 12 प्रकारच्या पेक्षा जास्त बिर्याणी इथं तयार होणार आहेत आणि रोज या ठिकाणी मिळणार आहेत। तर चला तर मग बघूया कशा पद्धतीने बिर्याणी तयार होती। आज आपण लखनवी बिर्याणी कशी तयार होते बघतोय, त्याचबरोबर इतर लोकांना पण विचारतोय हे फेस्टिवल कसं वाटलं, सगळी टेस्ट कशी वाटली, सगळी माहिती आपण घेऊया। चला। पत्ता आहे मित्रांनो, कावळा नाक्यापासून स्टँड कडे जाणाऱ्या रोडवर सिग्नल संपल्याच नियाज बिर्याणी आपल्याला बघायला मिळते। स्टँड कडून कावळा नाक्याला जात असाल तर उजव्या बाजूला तुम्हाला ही नियाज बिर्याणी बघायला मिळते। याच ठिकाणी चालू आहे बिर्याणीचं फेस्टिवल। 499 रुपयाला अनलिमिटेड बिर्याणी खायला मिळणार आहे। या ठिकाणी 12 प्रकारच्या बिर्याणी तयार झालेल्या आहेत। बिर्याणी खाण्यासाठी खूप गर्दी सुद्धा होत आहे। आता आपण किचन मध्ये जातोय आणि बिर्याणी कशी तयार होते हे बघणार आहे। चला आपण येत आहे किचन मध्ये। या ठिकाणी प्रशस्त असं आणि मोठ्या आकाराचं किचन आहे। वेगवेगळे डिपार्टमेंट वेगळे आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बिर्याणी रोज बनते। हजारो कस्टमर या ठिकाणी येत असतात आणि बिर्याणीचा आस्वाद घेतात। चला तर मग बघूया लखनवी बिर्याणी कशी तयार होते। चला। राईस बॉईल करण्यासाठी मीठ टाकलेलं आहे गरम पाण्यामध्ये। या ठिकाणी मिरच्या टाकलेल्या आहेत, आता शहाजिरे टाकलंय आणि खडे मसाले सुद्धा टाकले गेलेले आहेत पाण्यामध्ये। बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतला जातो आणि त्यानंतर या गरम पाण्यामध्ये टाकला जातोय। आता किती किलो बनते? 5 किलो बनते। 5 किलो बिर्याणी। आता बॉईल करण्यासाठी राईस टाकलेला आहे, त्यामध्ये मिरची आणि खडे मसाले टाकलेत आणि 5 किलो आता बिर्याणी तयार होते। बिर्याणीसाठी लागणारी सगळी तयारी चालू आहे। पुदिना कापला जातोय, आलं लसूण पेस्ट इथं काढली जाते आणि बिर्याणी तयार करण्यासाठी आता तेल घातलेलं आहे। तेल टाकलंय। बिर्याणी स्पेशल पातेला आहे बघा, कसा वेगळ्या प्रकारचं पातेला आहे बिर्याणीचं। आणि आता तेल घातलेलं आहे, खडे मसाले शहाजिरा आणि खडे मसाले गेले, तूप, यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे मोठ्या क्वांटिटी मध्ये। खडे मसाले आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये। आल्याची आणि लसूणची पेस्ट यामध्ये टाकायची आहे। आता आलं लसूण पेस्ट टाकली गेलेली आहे आणि त्यानंतर आता मिरचीची पेस्ट सुद्धा यामध्ये गेलेली आहे। सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता मटण टाकायचं आहे। मटण आहे का? खसखस, मगजबी आणि काजूची पेस्ट यामध्ये गेलेली आहे। याचा रिचनेस बघू शकता मित्रांनो, सगळे पदार्थ चांगल्या क्वालिटीचे यामध्ये टाकलेले आहेत। लागणारा हा मसाला आहे नियाजमध्ये तयार होणारा हा मसाला, जो बेळगाववरून येतो आणि या ठिकाणी आता स्पेशल बिर्याणी तयार होते आणि सगळे एकत्र करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मंद आचेवर। त्यानंतर आता यामध्ये दही टाकायचं आहे। यामध्ये दही गेल्यानंतर आता दूध चाललेलं आहे, यामध्ये दूध घातलं जात आहे। पुदिनेचा याच्यावरनं पाऊस पाडलेला आहे। थोडंसं शिजण्यासाठी पाणी घातलं याच्यामध्ये, आता शिजलं जाणार व्यवस्थित। आता बिर्याणीवर लेयर लावले जात आहेत। आता बेस्ट क्वालिटी स्पेशल राईस टाकला जातोय आणि त्याची लेयर लावली जाते। ही पहिली लेयर आहे, त्याच्यावर बिरिस्ता टाकला जातोय आणि केशर पाणी सुद्धा टाकलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा राईस घातला जातोय आणि त्याच्यावर पुन्हा एकदा बिरिस्ता वगैरे घातला जाणार आणि ही बिर्याणी आता रेडी होणार आहे। मोठ्या आकाराचं किचन आहे, खूप या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ पलीकडं अलीकडं तयार होत होते आणि या ठिकाणी सगळेच पदार्थ एक नंबर क्वालिटीचे मिळतात। आता यावर तूप पसरून टाकलं जात आहे, यामुळे स्वाद येतो आणि दम पण व्यवस्थित लागतो। त्याचा एक वेगळाच रिचनेस आपल्याला बघायला मिळतो। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि बिरिस्ता याच्यावर टाकल्यावर दम देण्यासाठी ही बिर्याणी रेडी आहे। 15 ते 20 मिनिटं याला दम देण्यासाठी ठेवलं जाणार। या ठिकाणी वेगवेगळ्या फूडसाठी वेगवेगळे काउंटर आहेत। या ठिकाणी चायनीज सुद्धा आता बनतंय बघा। तर मित्रांनो, या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपच्या बिर्याणी रेडी आहेत। कोणकोणत्या बिर्याणी यामध्ये सामील आहेत आपण बघूया। आता सगळी माहिती घेऊया सरांकडून। हाँ, ये मटन हैदराबादी बिरयानी है जो हैदराबादी स्टाइल में बनता है, जो दम बिरयानी है मटन हैदराबादी। ये है हमारा मटन सिग्नेचर, नियाज का आइकॉन मटन सिग्नेचर दम बिरयानी। ये है लखनवी
लखनऊ का जो है लखनऊ की रेसिपी रहेगा। लखनऊ की मटन दम बिरयानी है। ये आंध्रा बिरयानी है साउथ का, ये आंध्रा स्टाइल में बनता है। आंध्रा चिकन दम बिरयानी, कोलकाता चिकन दम बिरयानी, ये कोलकाता का रेसिपी है, कोलकाता स्टाइल में बनता है। ये चिकन दम बिरयानी है, चिकन हैदराबादी दम बिरयानी। साउथ का जो टेस्ट आता है साउथ में, वैसा ही उसका हैदराबादी टेस्ट आएगा। ये तंदूरी चिकन में दम बिरयानी है। पहला तंदूर पे चिकन रोस्ट होता है, उसके बाद चिकन तंदूर बिरयानी दम होता है तंदूर पे। ये चिकन तंदूरी बिरयानी है। ये है हमारा सिग्नेचर, नियाज का आइकॉन सिग्नेचर चिकन बिरयानी है। तर आतमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी भरपूर ग्राहक आहेत, भरपूर गर्दी आहे। बघू शकता तुम्ही ॲम्बियन्स कसा आहे। आणि आता कस्टमरना पण विचारूया बिर्याणी कशी वाटते, त्यांना टेस्ट कशी वाटली आणि फेस्टिवलबद्दल त्यांचं काय मत आहे। बेस्ट आहे आणि फेस्टिवलचा फायदा हा की म्हणजे प्रत्येक प्रकारची बिर्याणी टेस्ट करायला मिळते, त्यामुळं फेस्टिवलला आलेलो। मला मटन दम बिर्याणी आवडली यांची। मित्रांची टोळी एक बसलेली आहे आणि एक आम्ही ह्याच्यातनं आलोय इस्पुर्ली। आम्हाला चिकन दम बिर्याणी फेस्टिवल आहे म्हणाल। हैदराबादी आवडली। तंदूर बिर्याणी अतिशय उत्तम बिर्याणी, सिग्नेचर मटन बिर्याणी घेतली होती। म्हणजे मटन बिर्याणी आवडली। सगळ्यांना ही बिर्याणी आवडते। आपण आता स्वतः टेस्ट करून बघूया। अनलिमिटेड बिर्याणी मिळणार आहे फेस्टिवलमध्ये। बिर्याणी फेस्टिवलसाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी बिर्याणी आलेली आहे स्पेशल, त्यांची नियाची स्पेशल सिग्नेचर बिर्याणी आहे, ती आपण आता टेस्ट करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा। बिर्याणी बरोबर रस्सा दिलेला आहे, लिंबू थोडासा पिळूया। सिग्नेचर बिर्याणी, वा प्रॉपर असं एक स्वाद आला आहे, बघू शकता। आणि मोठ्या आकाराचे पीस आहेत यामध्ये। क्लास आहे मित्रांनो। बरीच जण बिर्याणी चमच्यानं खातात, पण बिर्याणी हातानंच खाल्ली पाहिजे आणि मला बिरेस्ता थोडासा एक्स्ट्रा लागतोय, त्यामुळे वरनं मी घातलेला आहे। वा, आणि आपण जो व्हिडिओ बघितला रेसिपी, त्यामध्ये घी वापरलेलं होतं, म्हणजे तूप वापरलेलं होतं आणि त्या तुपाचा स्वाद याला जाणवतोय। मटन सुद्धा प्रॉपर शिजलेलं आहे, बघू शकता त्याच्या रेषा निघतात। आणि त्याचबरोबर मॅरिनेशन करायला ते बऱ्याच वेळ ठेवतात, हे सुद्धा आपण आतमध्ये बघितलेलं। आता मी टेस्ट करतो, तुम्ही नक्की एकदा इथं भेट द्या आणि बिर्याणी टेस्ट करा।